नाशकामध्ये कॉर्पोरेट जिहाद उघड, हिंदूंचं नाशकात फूस लावून धर्मांतर, कॉर्पोरेट जिहादच्या विरोधात सर्वत्र संताप. नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये कठोर कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका. जिहाद्यांच्या विरोधात बोलणार की आता गप्पच बसणार, मंत्री राणे यांचा विरोधकांना खडा सवाल. शरद पवारांनी अचानक भूमिका बदलली, सुनेत्रा पवार यांना सहानुभूती मिळतीये बघून पवारांची हालचाल. बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार. हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून फडणवीस यांची शिष्टाई. काँग्रेसच्या उमेदवार माघारीसाठी भाजपाचे प्रयत्न फळाला. आकाश मोरेंना पक्षांनी तोंडघशी पाडले, वरिष्ठांची आपापसात फोनाफोनी. आकाश मोरेंना अर्ज माघारीचे आदेश. सुनेत्रा पवार लाखापेक्षा जास्त मताधिक्याने जिंकतील, काँग्रेसचा उमेदवार मागे हटताच बोलले जय पवार. उपराष्ट्रपतींच्या दालनात झाला पार्थ अजित पवार याचा शपथविधी. सुनेत्रा, तटकरे आणि पटेल हजर. पार्थवर काँग्रेसचा हल्लाबोल सुरूच. भाजपामुळे पार्थ निराधार बोलत आहेत, म्हणाले सकपाळ. नागपुरात घरगुती गॅस सिलेंडर वाटपात घोळ, सिलेंडर मिळूनही मोबाईलवर न मिळाल्याची पोचपावती. क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि अष्टपैलू खेळाडू एकनाथ सोलकर यांचा सन्मान. वानखेडेवर एकनाथ सोलकर प्रवेशद्वाराचं आणि रवी शास्त्री स्टँडचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.